Welcome students. In this video we will discuss about environmental conservation, our social responsibility. आता या पॉइंट मध्ये कारण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही आपली सामाजिक जबाबदारी, तर यामध्ये काही पॉइंट्स कव्हर केले, जसे की मानव हा एकमेव असा प्राणी आहे की जो निसर्गाचा सगळ्यात मोठा कन्झ्युमर आहे. इतर प्राण्यांना काय फक्त अन्न आणि निवारा या दोनच गोष्टीसाठी निसर्गाची गरज पडती, पण मानव हा खूप जास्त निसर्गाचा वापर करत असतो. स्वतःच्या सगळं सुपेरियर लाईफसाठी खूप जास्त वापर करतो आणि त्यामुळं निसर्गाचा जास्तीत जास्त ऱ्हास त्यामुळे होतो. आता यामध्ये काही पॉइंट्स आपण मांडले, काय काय आहेत बघा. पहिला पॉइंट बघा, ऑन अर्थ ह्युमन बीइंग प्रूव्ड हिज सुपिरियरिटी as compared to other animal with the help of characters like intelligence, memory, imaginary ability, etc. आता मानव जरी ताकद नसली काही नसली तरी इतर प्राण्यांपेक्षा सगळ्यात सुपेरियर आहे हे त्यानं सिद्ध केले. कारण का त्याच्याकडे असे काही गुण आहेत की जे इतर प्राण्यांमध्ये खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे कुठले बघा, इंटेलिजन्स म्हणजे हुशारी, मेमरी म्हणजे लक्षात ठेवण्याचे, कारण इतर प्राण्यांमध्ये एवढी मेमरी नसती की जेवढी मानवामध्ये आहे, आणि इमॅजिनरी ॲबिलिटी की तो इमॅजिन करू शकतो कसं आहे काय आहे. या गुणांमुळं सगळ्या प्राण्यांपेक्षा तो श्रेष्ठ ठरलाय. कारण बघा, मानवापेक्षा हत्तीचा विकास कितीतरी अधिक झाला, पण असं आपण कुठंच ऐकलं नाही की हत्ती घर बांधतात किंवा हत्तीमध्ये या जीन्सची फॅशन आली आहे, असं काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी फक्त कुणामध्ये शक्य, तर फक्त मानवामध्ये शक्य. ह्युमन एस्टॅब्लिश डॉमिनेशन ओव्हर द नेचर, आणि मानव हा निसर्गावरच प्रभुत्व गाजू बघतोय, म्हणजे निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे आपण, असं थोडस त्याचं मत झालेलं. ह्युमन युटिलाइज ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल, की जेवढे पण नैसर्गिक साधन संपत्तीचे स्रोत आहे तर ते सगळ्यात जास्त वापरणारा कोण आहे, तर मानव. इन अन अटेम्प्ट टू लिव्ह अ सॅटिस्फॅक्टरी लाईफ, ह्युमन केप्ट ऑन स्नॅचिंग फ्रॉम द नेचर ॲज मच ॲज पॉसिबल अँड धिस लीड टू इन्क्रीज प्रॉब्लेम. याचा अर्थ काय बघा, की स्वतःचं लाईफ सॅटिस्फॅक्टरी म्हणजे जास्त सुखसोयींनी युक्त किंवा त्याला समाधान मिळेल असं करण्याच्या नादात मानव काय करतोय, ह्युमन केप्ट ऑन स्नॅचिंग. स्नॅचिंग म्हणजे काय, की खेचणं. निसर्गातून जितक्या गोष्टी त्याला मिळतात तितक्या तो काय करतोय, ॲज मच ॲज पॉसिबल अँड धिस लीड टू इन्क्रीज प्रॉब्लेम. आणि त्याची जी ही हाव आहे तर त्यामुळं काय व्हायला लागले, पर्यावरणामध्ये बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले. इफ ह्युमन हॅज डिस्टर्ब द एन्व्हायरमेंट, human has disturbed the environmental balance, then human itself only can conserve and improve the quality of nature. आता हा पण महत्वाचा पॉइंट आहे की जर मानव डिस्टर्ब करू शकतो कशाला, निसर्गाला, तर मानव स्वतःच हे निसर्गाचं परत समतोल राखण्यात मदत करू शकतो. आणि बऱ्याचशा अशा संस्था वगैरे तुम्ही ऐकल्या असतील, बरीचशी लोक अशी असतात की ज्यांचा कोणताही स्वतःचा पर्सनल इश्यू नसून ते काय करतात, तर निसर्गामध्ये झाडं लावत असतात, निसर्गाची स्वच्छता करत असतात. अशा बऱ्याच संस्था आपण पेपरमध्ये अशा बातम्या ऐकत असतो की जे काय करतात की एन्व्हायरमेंटल बॅलन्ससाठी अहोरात्र झटणारी लोक आहेत. मग इथं काय सांगितले की जर मानव डिस्टर्ब करू शकतो तर मानव हा स्वतःच काय करू शकतो, तर ही सगळी परिस्थिती सुधारण्याला तोच कारणीभूत असू शकतो. मेनी टाइम्स जनरल पीपल इज अननोन दॅट इट्स ऍक्टिव्हिटी हॅज हार्मफुल टू अन एन्व्हायरमेंट अँड देअर बाय अननोइंगली मेनी ऍक्टिव्हिटीज हॅपन.
आता बऱ्याच वेळा सामान्य लोकांना माहीतच नसतं की त्यांच्या ज्या कृती आहेत तर या कृती निसर्गासाठी घातक असू शकतात. आता जसं बघा, आपण आपल्या घरातला सगळा कचरा बाहेर गटरीत फेकतो. यामध्ये बरंचसं प्लास्टिक असतं. तर कळत नकळत ही गोष्ट झाल्यामुळं काय होतं पुढं की या गटारी तुंबण्यास कारण होतो. किंवा एखादी रिकामी जागा दिसली की सगळी लोक तिथं कचरा नेऊन टाकतात. अशा वेळात जमिनीचं प्रदूषण व्हायला सुरुवात होती. म्हणजे अननोईंगली बऱ्याच ऍक्टिव्हिटी अशा होतात की त्याच्यामुळं काय होतं, निसर्गाचं नुकसान व्हायला लागतं. पान नंबर 41 वर सर्च म्हणून एक प्रश्न दिलाय बघा आपल्याला. हाऊ डू बटरफ्लाईज कॉन्ट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आता बघा, आपल्याला फुलपाखरं सगळ्यांना लहानपणीपासून आवडतात. पण आपल्याला हे माहित आहे का की या फुलपाखराचं एन्व्हायरमेंटल बॅलन्स ठेवण्यामध्ये केवढं मोठं योगदान असू शकतं. कारण ती एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर बसत असतात आणि त्याचा उपयोग होऊन वनस्पतीच्या बाबतीत म्हणजे फुलांच्या बाबतीत पॉलिनेशन घडतं. त्यामुळं आणखी भरपूर व्हरायटी तर तयार होतातच, पण हे बटरफ्लायज बऱ्याच अशा कीटकांचा नाश करतात की जे हार्मफुल टू नेचर असतात. आता या प्रश्नाच्या उत्तरात काय काय पॉइंट आहेत बघा. बटरफ्लाईज कॅरी आउट पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय, परागीभवन. तर बटरफ्लाईज एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर बसतात म्हणून हे पॉलिनेशन घडून येतं. दिस रिझल्ट्स इन टू प्रोडक्शन ऑफ प्लांट. आणि त्यामुळं काय होतं, झाडं निर्माण होण्याचं काम होतं. द फ्लोरा इज इन्क्रीज ड्यू टू सच इन्क्रीज्ड पॉलिनेशन. आता फ्लोरा म्हणजे काय की वैविध्य जे असतं वनस्पतीमधलं त्याला फ्लोरा म्हटलं जातं. तर हा फ्लोरा काय होतो, वाढतो. कशामुळं, ड्यू टू सच इन्क्रीज्ड पॉलिनेशन. ह्या वाढलेल्या पॉलिनेशनमुळे हा फ्लोरा पण इन्क्रीज होतो. मेनी वीड्स इन द नेचर आर कन्झ्युम बाय बटरफ्लाईज ॲज देअर फूड. वीड म्हणजे तण. बरंचसं असं गवतामध्ये आलेलं जे तण असतं की जे पिकांसाठी घातक असतं, तर हे काय करतात, बटरफ्लाईज त्यांचं अन्न म्हणून खातात. सम बटरफ्लाईज ऑल्सो कन्झ्युम्स हार्मफुल इन्सेक्ट्स ॲज देअर प्रे. बरेचसे बटरफ्लाय काय करतात की हार्मफुल इन्सेक्ट त्यांचं अन्न म्हणून खातात. ड्यू टू कलरफुल बटरफ्लाईज द एन्व्हायरमेंट बिकम प्लीझंट अँड जॉयफुल. बघा, तुम्ही फुलपाखराला बघितलं की आनंद पण वाटतो. म्हणजे परिसर हा आनंदी बनतो आणि आपल्याला त्यामध्ये आनंद आहे, म्हणजे छान वाटतं की आनंद व्यवस्थित वाटतं असं. दस इकोसिस्टम इज सेड टू बी imbalance if there is presence of butterfly in its surrounding. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या सराउंडिंग मध्ये बटरफ्लाईज नाहीत तर तिथं काय असेल, इम्बॅलन्स. आणि जिथं ते असतील तर तिथं बॅलन्स. आता त्याच्यानंतर डू यू नो, खाली आपल्याला एक चौकट दिली बघा आणि यामध्ये काय दिले बघा, पिवळ्या रंगाची चौकट आहे आणि त्यामध्ये आपल्याला बरेचसे कायदे दिले एन्व्हायरमेंटच्या संबंधितले. पहिलं बघा, लॉज एनॅक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. काही कायदे, आता 2 कायद्यांची माहिती इथं दिली आहे. पहिला कोणता की फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980, 1980 साली झालेला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आहे. या कायद्यानुसार काय बघा, द लँड रिझर्व फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज बाय धिस लॉ. या लॉ नुसार जर गव्हर्नमेंटनं जंगलासाठी जी जागा राखीव ठेवली आहे त्याचा वापर जर इतर कुठल्या कामासाठी झाला तर असा गुन्हा शिक्षापात्र असतो. For example, permission of central government is compulsory for mining activities. म्हणजे खाणकामासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी अतिशय आवश्यक आहे. Any person who disobey this law is entitled to imprisonment for 15 days. याचा अर्थ काय की असा जो गुन्हा करतो माणूस तर त्याला 15 दिवसापर्यंत जेल होऊ शकते.
दुसरा कायदा कोणता आहे बघा, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट 1986. 1986 साली झालेला कायदा कोणता, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट. या कायद्यानुसार काय असतं, पर्पज ऑफ दिस ऍक्ट इज टू कंट्रोल द पॉलिनेशन, टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन ऑर इन्स्टिट्यूट हार्मिंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे जी व्यक्ती किंवा जी इन्स्टिट्यूट एन्व्हायरमेंटला हार्म पोचवती तर तिला शिक्षा देण्यात हा लॉ त्याच्यासाठी. एनी पर्सन ऑर फॅक्टरी इज प्रोहिबिटेड बाय दिस ऍक्ट फ्रॉम रिलीजिंग द पोल्युटंट्स इन ऍटमॉस्फिअर बियॉन्ड अ परमिसेबल लिमिट. जेवढं लिमिट दिले त्याच्यापेक्षा जादा जर एखादी संस्था किंवा एखादा व्यक्ती जर एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युटंट सोडत असेल तर त्याला शिक्षा देण्यासाठी हा कायदा आहे. द पर्सन ब्रेकिंग दिस रूल एंटायटल्ड फॉर आयदर 5 year imprisonment or fine up as to ₹1 lakh. एक तर त्याला जेल होऊ शकते किंवा 5 वर्षासाठी जेल होऊ शकते किंवा 1 लाखाचा दंड होऊ शकतो. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हॅज बीन एस्टॅब्लिश इन 2010 फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंटल रिलेटेड लॉ. पान नंबर 41 वर डू यू नो या चौकटीमध्ये काही कायद्यांची माहिती आपल्याला दिली आहे बघा. लॉज एनॅक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. त्यातला पहिला जो कायदा आहे तो फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980. आता या कायद्यामध्ये काय सांगितलंय की वन संरक्षणासाठी काही जागा आरक्षित म्हणजे रिझर्व केलेल्या असतात आणि त्या कोणत्याही कारणानं वापरायच्या नसतात, अशी बंधनं असतात. आता यासाठी उदाहरण दिले की केंद्र सरकारच्या परवानगीनंच खाणकाम करणं, मायनिंग म्हणजे खाणकाम करणं आवश्यक आहे. जर हा कायद्याचा भंग केला तर ज्या माणसानं त्याचा भंग केलाय त्याला 15 दिवसाचा तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. आता दुसरा जो कायद्याची माहिती दिली तो म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट 1986. या कायद्याचं उद्देश काय आहे तर प्रदूषण नियंत्रित करणं किंवा प्रदूषणाला हानी पोचवणारी कोणती व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था यांच्यावर कारवाई करणं. आता या कायद्यानुसार कोणत्याही एखाद्या व्यक्तीला किंवा कारखान्यास जेवढं सरकारनं एक ठराविक मेजरमेंट ठरवून दिले तर त्याच्यावरची पोल्युटंट ही वातावरणात सोडण्याचा अधिकार नसतो. आता जर कुणी हा कायदा मोडला तर त्याला 1 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो किंवा 5 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आणि या कायद्याची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. पान नंबर 42 वर चौकटीमध्ये द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन यामध्ये आपल्याला जाधव मोलाई पयांग यांची माहिती दिलेली आहे बघा. आता कोण होते हे आणि यांनी काय काम केलं तर आसाम राज्यामधल्या एका आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेले जाधव मोलाई पयांग हे एक अतिशय कर्तबगार माणूस होता. आता यांनी काय केलं तर ते 16 वर्षापासून जंगल कामगार म्हणून कार्यरत होते आणि गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला ज्यावेळी महापूर आला त्यावेळी तिथले असंख्य साप मरून पडले होते. मग यावर उपाययोजना म्हणून जाधव यांनी काय केलं की सुरुवातीला बांबूची 20 रोपं लावली आणि 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रोजेक्ट राबवण्यात आला. तर त्यावेळी इतर कामगारांबरोबर जाधव हे सुद्धा काय होते की एक कामगार होते. पण जेव्हा ही योजना थांबली
तरी सुद्धा मोलाईंचे कार्य सुरू राहिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता तर तिथं जवळजवळ 1360 एकरचं जंगल यांनी तयार केलं. आज सुद्धा आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुखी येथे हे जंगल मोलाईंच्या 30 वर्षाच्या परिश्रमातून तयार झाले आणि आपल्या भारत शासनानं यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. आता यावरून एक आपल्याला गोष्ट कळते की भरपूर अनेक माणसं मिळून अख्खं जंगल नष्ट करतात, पण एका माणसानं मनात आणलं तर तो मात्र अख्खं जंगल निर्माण करू शकतो.